आंदोलनामध्ये आमच्या प्रामुख्याने 12 मागण्या होत्या। आज आम्ही आपल्याला भेटायला आलो। या 12 मागण्या येत्या 8 दिवसामध्ये आमच्या मान्य होतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये डेडलाईन 8 दिवसांनी दिलेली आहे। जर 8 दिवसामध्ये नाही झाल्या पुन्हा आम्हाला तुमच्या घरावरती राज्यव्यापी आंदोलन उभा करावं लागेल। अशी वेळ येणार नाही अशा पद्धतीची आमची तुम्हाला विनंती आहे। आणि सगळ्यात बैठकीतला शेवटचा विषय की ह्या जो पेपर फुटीचा घोटाळा झालाय काँग्रेस तिथे काही नैतिकता स्वीकारली नाही। आपण नैतिकता स्वीकारणार आहात की नाही आणि आपण ह्या गोष्टीची नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार आहात की नाही हा आमचा या बैठकीतला शेवटचा विषय। याच्यावरती आपलं काय मत? 2 दिवसापूर्वी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं टीईटी पेपर फुटी घोटाळ्याच्या विरोधामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरावरती आंदोलन करण्यात आलं होतं आणि मागणी करण्यात आली होती की या पेपर फुटी घोटाळ्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। त्या दिवशी शिक्षण मंत्री राज्याच्या अधिवेशनामध्ये बिझी असल्यामुळे ते त्या दिवशी उपलब्ध नव्हते। मात्र शिक्षण मंत्र्यांनी आज आम्हाला मालेगाव या ठिकाणी भेटीसाठी वेळ दिलेला होता। वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शिष्टमंडळ आणि शिक्षण मंत्री यांची आज भेट झाली। शिक्षण मंत्र्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकूण 12 मागण्यांचं निवेदन पत्र दिलेलं आहे आणि त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की 8 दिवसामध्ये जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हा एकदा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरावरती राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत। आणि त्याबरोबरच टीईटी पेपर फुटी घोटाळ्याला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी या 12 मागण्यांपैकी होती। तर दादा भुसेंनी 8 दिवसामध्ये या 12 मागण्या मंजूर करत स्वतः राजीनामा नाही दिला तर आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहोत। तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही।